एका बाजूला अध्यक्ष साहेबांचा संघ तर दुसऱ्या बाजूला माजी अध्यक्ष साहेबांचा संघ अर्थातच अरविंद भोईर फॅन टीम गावदेवी ओवली तर पद्माकर चौधरी फॅन टीम बर्फानी बाबा टेमगर या दोन टीम मध्ये पहिली मॅच. चला गावदेवी ओवली टीमचे कॅप्टन आपण आपला संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. नक्कीच यापुढील जे सामने आहेत त्या टीमच्या संघ नायकाला विनंती आहे की आपण टॉस साठी येत असताना मात्र आपले 5 गोलंदाज जे आहेत. जोशी साहेब नक्कीच 5 षटकांसाठी 5 गोलंदाज वापरले जातील आणि त्या 5 गोलंदाजांची नावं टॉसला येत असताना मात्र तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत आणि त्या 5 गोलंदाजांना चला पंच सामना चालू करण्यासाठी बॅट्समन पण आलेले आहेत. चला
मनोज डॅनी जो डावखुरा फलंदाज आहे आणि त्यासाठी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जात आहे. यस, बरोबर 8 वाजून 20 मिनिटांनी पहिला बॉल या ठिकाणी टाकला गेलाय. प्रवीण जोशी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. पहिलं षटक कोण फेकेल मात्र हे तुम्हाला आधीच ठरवून यायचं आहे. प्रत्येक टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी येत असताना मात्र आपले 5 गोलंदाज जे आहेत त्या गोलंदाजाची नावं नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. महेश वारे चेंडू उचलत आहेत. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. अमर स्पोर्ट कासने विपक्ष प्रशांत ट्रेडर्स कालवार. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. नक्कीच मुख्य व्यासपीठ जे आहे त्याच्या शेजारीच आपलं टॉस बॉक्स आहे. त्या टॉस बॉक्समध्ये आपण जॉईन व्हायचं आहे. टीम प्रशांत ट्रेडर्स कालवार विपक्ष अमर स्पोर्ट कासने. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. अप्रतिम झेल. पहिला गडी फेल. बाद होईल. नवीन येणारा फलंदाज आपण बाद होणाऱ्या फलंदाजाला 38 सर्कल जे आहे त्या ठिकाणी क्रॉस करा, अन्यथा आपणास पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. कारण प्रत्येक टीमने वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. डीप मिडविकेटला एक चांगला झेल आपण पाहिला ज्या ठिकाणी विनोद गुलवी होता. एक्झी स्पोर्ट निंबावली संघाचा खेळाडू नक्कीच आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून गावदेवी ओवली टीममध्ये परफॉर्मन्स करणार आहे. प्रवीण जोशी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पहिली विकेट आपल्या नावावरती केली या स्पर्धेतील. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला. पुन्हा एकदा डीप मिड विकेटला विनोद गुलवीला आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा अधिक काही एक नाही. एका धावेसोबतच धावफलक पुढे सरकलाय. यस, 3 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. अर्थातच काय कमालीची गोलंदाजी. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक. या बलेचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मनोज. यस, महेश वारे आहेत. मात्र मनोजच्या बॅटमधून अजून एक धाव आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे या स्पर्धेतील पहिलं षटक या ठिकाणी टाकून झालंय. पहिलं षटक प्रवीण जोशीच्या माध्यमातून फेकलं गेलं, ज्या षटकामध्ये एक महत्त्वाची विकेट, त्याचबरोबर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च झाल्या. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली कालीराम खेनी. नक्कीच भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषकाचा पहिला उद्घाटनीय सामना मैदानामध्ये सुरू झालेला आहे. बर्फानी बाबा टेमगार आणि गावदेवी ओवली प्रवीण जोशीनं या स्पर्धेची सुरुवात अगदी चांगली करून दिली असं म्हणायला हरकत नाही आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 4 धावा देत एक महत्त्वाचा गडी कालुराम भोईर याला बाद केलेला आहे. चांगली सुरुवात आहे संदेश गावदेवी ओवली संघासाठी, खास करून प्रवीण जोशी या गोलंदाजाकडून. नक्कीच केनी पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवरफुल गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं प्रवीण जोशीच्या माध्यमातून. तर आता मात्र निलेश बॉलिंग ट्रॅकवर येतोय. टीम गावदेवी ओवलीच्या माध्यमातून आपण निलेशला बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय, जो गावदेवी पूर्ण टीमचा खेळाडू आहे. नक्कीच आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून गावदेवी ओवली टीममध्ये त्याची वर्णी लागली आहे. एक चांगला खेळाडू आहे.
चला वेळ आपण वाया घालवू नका प्लीज, विनंती आहे. मॅचला सुरुवात करा. पहिलं षटक अप्रतिम फेकलं गेलंय. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली प्रवीण जोशीच्या माध्यमातून. तर आता मात्र नवीन गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन आपण पाहतोय. गावदेवी पूर्णा संघाचा हा खेळाडू नक्कीच आज गावदेवी ओवली टीममध्ये खेळतोय. निलेश पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच भाऊ पाटील सरांच्या माध्यमातून. अवांतर धावे सोबतच धावफलक पुढे सरकलंय. 5 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या स्पर्धेतील पहिला व्हाईट बॉल. यानंतर पुढचं षटक जे आहे अर्थातच षटक क्रमांक 3 तुम्हाला 50-50 पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी सुदाम पाटीलची गोलंदाजी तुम्हाला अनुभवायला मिळेल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू हवेत आहे. नरेश गरेल त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू पासून थोडे दूर राहिले. 2 धावा कंप्लीट होत आहेत. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 7 धावा धावफलकावर झाल्या आहेत. कासने संघाचा कर्णधार आणि कालवार संघाचा कर्णधार यांना वारंवार पुकार देऊन सुद्धा तुम्ही माईकशी संपर्क साधत नाही. प्लीज तुम्हाला दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती आहे की आपल्या 5 गोलंदाजांची नावं घेऊन तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे अर्जंट. षटकातील पुढचा बॉल. या भलेचा बॉल हुक केलाय. खाली क्षेत्र निवडला. याचा बॉल सीमारेषेलगत ट्रॅव्हल झालाय आणि पाता निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. पहिला बीपीएल चौकार आपण पाहतोय मनोज डॅनीच्या बॅटमधून. अतिशय सुरेख फटका पूर्णपणे सफल झाला होता आणि त्यानंतर मात्र एक ऑफ पिच चेंडूला हुक केलं होतं. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. निलेशच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. निलेश पुन्हा एकदा कॅमेरा एंड कडनं षटकातील पुढचा बॉल घेऊन बोलतोय. समोर मनोज डॅनी. या बॉले स्टॉपेज लागलाय. फटका फसलाय. मात्र क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक देखील दूर होता आणि त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेसोबत धावफलक देखील पुढे सरकलाय. बारा धावा धावफलकावर झाल्या आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतो या निलेशच्या माध्यमातून 8 धावा खर्च केल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिला भरपूर चांगल्या प्रकारे फेकलं गेलंय. गावदेवी ओवली टीमचे कॅप्टन आपण त्वरा करा. या पंच आपण देखील लक्ष द्या, कारण पहिली 4 षटकं तुम्हाला कंपल्सरी 20 मिनिटाच्या अवधीमध्ये कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक अधिक खेळाडू तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये लावावा लागेल, याची नोंद घ्या. कारण बरोबर 8 वाजून 20 मिनिटांनी पहिला बॉल या ठिकाणी टाकला गेला आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये भरपूर उशीर केला जातोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या साने डीपला जातो. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. मात्र बॅकअप चांगलं झालं आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र दोन्ही गाड्या एकाच रुलावर. परिणाम स्वरूप अपघात. रनआउटची विकेट. फलंदाज बाद.
नक्कीच जी नियमावली आहे या स्पर्धेसाठी नक्कीच त्या नियमावलीमध्ये खेळत असताना मात्र तुमची प्लॅनिंग खूप महत्त्वाची आहे. कारण षटक क्रमांक 3 50-50 पाहायला मिळेल आणि त्या कारणास्तव कदाचित चंदन नाईकला मात्र या ठिकाणी पाठवलं गेलं आहे. या वेळेस हा बॉल ड्राईव्ह केलाय, फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक चुकी करतायत, मात्र बॅकअप चांगलं झालंय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा चांगलं पाहायला मिळालं. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावफलकावर झाल्या आहेत 16 का डोला. 16 धावांचा बोलबाला आपण धावफलकावर पाहतोय. षटक क्रमांक 2 मधील शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. निलेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण चंदन नाईकला पाहतोय. या वेळेस देखील पुन्हा एकदा चांगलं ड्राईव्ह आपण पाहतोय, मात्र कव्वा रिझनमध्ये महेश वारे त्या ठिकाणी आहेत. सिंगल कंप्लीट. ओव्हर थ्रो झाला. यास दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण या आधी बॉलवर पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र या बॉलवर ओव्हर थ्रो आपण पाहतोय. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ देखील कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. धावफलकावर झाल्या आहेत. यास पहिल्या 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 गडी बाद धावफलकावर आहेत 18 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. तिसरी ओव्हर जी 50-50 ओव्हर असेल आणि ती ओव्हर सुदाम करेल. सुदाम पंच लक्ष द्या. गोलंदाज सुदाम असेल. 2 ओव्हरसाठी बरोबर 10 मिनिटं त्यावेळी घेतलेली आहेत आणि या ओव्हरमध्ये जर 16 रन काढल्या तर समोरच्या बॅटिंग करणाऱ्या संघाला +8 रन भेटतील. जर 15 रन काढल्या तर समोरच्या बॅटिंग करणाऱ्या संघाच्या 7 रन कमी होतील. याची दक्षता घ्या. चला सामन्याला सुरुवात करा प्लीज. नक्कीच काहीतरी वेगळं तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासाठी मी आधीच म्हटलं होतं की षटक क्रमांक 3 कोणता गोलंदाज फेकेल आणि त्यानुसार तुमची रणनीती काय असेल हे खूप महत्त्वाचं आहे. तर या षटकामध्ये 16 धावा निघतील का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. अन्यथा तुम्ही ज्या धावा काढाल त्यामध्ये तुमच्या धावा ज्या आहेत त्या नक्कीच मायनस होतील. तर यासाठी नक्कीच प्रहार करावा लागेल या षटकामध्ये. षटक क्रमांक 3 50-50 षटकातील पहिला बॉल सुदाम पाटील. या वेळेस बॉल ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस क्षेत्ररक्षण थोडं चुकीचं झालं होतं आणि त्या कारणास्तव 2 धावा कंप्लीट होत आहेत. चाविंद्रा गावचा खेळाडू सुदाम पाटील आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 फेकतोय. या स्पर्धेतील पहिली मॅच आपल्याला अनुभवायला मिळते. सुदाम पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू अवैध आहे. क्षेत्ररक्षक नरेश गरेल दूर राहिला आणि चेंडू मात्र निघून जातोय. सीमा रेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. डॅनिशच्या बॅटमधून अजून एक चौकार आलाय. एकंदरीत पहिल्या 2 बॉलवर आतापर्यंत 6 धावा ठोकल्या गेल्यात, मात्र अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. सुदाम पाटील पुन्हा एकदा. या वेळेस लो फुटर्स बॉल समोरच्या दिशेने. हा फटका देखील चांगला आहे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. नक्कीच 2 चौकार मनोज डॅनीच्या बॅटमधून आल्यात. पुन्हा एकदा सुदाम पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. 16 धावा ठोकायच्या आहेत नक्कीच या षटकामध्ये, कारण 50-50 षटक पाहतोय. या वेळेस बॉल ऑन साइडला. चेंडू कार्पेटच्या जाणे जातोय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा थोडं कच्चाल क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. नक्कीच कलेनम केनी मितर म्हणेन या षटकाचा विचार केला तर गावदेवी ओवली टीमने
अभ्यास चंदन नाईकचा केला होता, मात्र पेपर मनोज डॅनीचा आलाय. कारण मनोज डॅनी मारतोय. 2 चौकार मारल्यात आतापर्यंत. वैयक्तिक 21 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात. 10 बॉलचा सामना केलाय, ज्यामध्ये 2 चौकारांचा समावेश आहे. षटकातील पुढचा बॉल या बलेस देखील ऑन साइडला. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे. एक धाव कंप्लीट झाली होती आणि त्यानंतर मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी झाली आहे. यस, भरपूर क्लोज जरूर आहे, मात्र वारंवार या ठिकाणी तपासलं जाईल आणि टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज आहे. डिसिजन आलाय OUT आउट. फलंदाज बाद. आपण तिसरं पाहतोय. अर्थातच 5 बॉल मध्ये 13 धावा आतापर्यंत खर्च झाल्या आहेत. धावफलकावर धावा जर पाहायच्या झाल्या तर (31) 31 धावा धावफलकावर आहेत. 3 गडी बाद. मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टायगर ऑफ ठाकूरपाडा गणेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आलाय. नक्कीच कोण विसरेल वरालदेवी ताडाली चषक, ज्या ठिकाणी 6 बॉलवर 6 षटकार ठोकण्याचा विक्रम ज्या खेळाडूच्या नावावरती आहे, तो गणेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या षटकातील शेवटचा बॉल, या बलेचा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र मोठी विकेट. ओ माय गॉड, काय घडतंय त्या ठिकाणी. महत्वाची विकेट. फलंदाज बाद गणेश ठाकरे. मित्रो, षटक क्रमांक 3 होतं, ज्या षटकामध्ये 50-50 षटक नक्कीच हे होतं. त्या षटकामध्ये आल्यात फक्त आणि फक्त 14 धावा. अर्थातच गणेश ठाकरेची मोठी विकेट आणि त्याचबरोबर या ठिकाणी 7 धावा मायनस देखील होतील. यस, ही खरी मजा आहे षटक क्रमांक 3 ची. कारण शेवटचा बॉल होता, ज्या शेवटच्या बॉलवर 3 धावा आवश्यक होत्या टीम बरबानी बाबा टेमघरसाठी. मात्र 3 धावा आल्या नाही आहेत आणि त्याचबरोबर महत्वाची विकेट देखील मिळाली आहे. अर्थातच गणेश ठाकरे मात्र आल्या पावली परतलाय. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकाची समाप्ती. 7 मायनस झाल्यानंतर मात्र आपण पाहतोय धावा धावफलकावर आहेत. 25 धावा धावफलकावर आहेत. 4 गडी बाद 25 धावा धावफलकावर आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण दिलीप पाटीलला पाहतोय. दिलीप पाटील उर्फ बिट्टू, चवींद्र गावचा खेळाडू. षटकातील पहिला बॉल विनोद. या बॉलचा बॉल हवेमध्ये आहे. चेंडू क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज झेलपर्यंत पोहोचला होता, मात्र शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटलाय. नक्कीच प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा विनोद गुलबीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. कॅच ऑफ द नाईट नक्कीच ठरला असता. प्रयत्नांना नक्कीच 10 पैकी 10 गुण या ठिकाणावरनं दिले जातील. भरपूर चांगले प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले.
मात्र त्या प्रयत्नांना यश मिळालं नाही आहे. तर दिलीप पाटील बिट्टू यासाठी जीवनदान आपण पाहतोय. 2 धावांच्या मदतीने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि संघाची धावसंख्या 27 वर पोहोचली आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाहीयेत आणि बॉल निघून गेलाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. चौकार. साधावा. षटकार. नाहीये कारण दिलीप पाटील कडे देखील भरपूर मोठी क्षमता आहे आणि त्याच्या बाट मधून आला हा षटकार. 6 धावफलक पुढे सरकलंय. 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. विनोद गुलवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. निंबवली गावचा हा खेळाडू आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज झालाय. समोर दिलीप पाटील. या बॉलेचा बॉल पुढे ठेवला होता. बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क नाहीये. मात्र त्या दरम्यान 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट होते. आपण पाहतोय भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2024. आज या स्पर्धेची पहिली रजनी आणि पहिली मॅच देखील आपल्याला अनुभवायला मिळते. या बॉलर्स देखील फटका भरपूर चांगला आहे. खाली क्षेत्र निवडला आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा रेषा पार. 4 धावा. चौकार. या षटकामध्ये आतापर्यंत 17 धावा आल्यात आणि 1 बॉल अजूनही बाकी आहे. अर्थातच ज्या धावांची आवश्यकता तुम्हाला षटक क्रमांक 3 मध्ये होती त्या धावा मात्र षटक क्रमांक 4 मध्ये येत आहेत. विनोद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. फुलटॉस आहे. अतिशय खराब चेंडू. हा बॉल देखील निघून जातोय सीमा रेषा पार. 4 धावा. चौकार. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार येतोय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4 चा खेळ देखील कंप्लीट झालाय. नक्कीच या 21 धावा ज्या आहेत त्या षटक क्रमांक 3 मध्ये जर आल्या असत्या तर तुम्हाला 31 धावा मिळाल्या असत्या. नक्कीच मात्र कुठेतरी ज्या धावा षटक क्रमांक 3 मध्ये मायनस झाल्या त्या धावांचा भर या षटकामध्ये काढला गेलाय असंच म्हणावं लागेल. या धावा धावफलकावर झाल्या आहेत 46 धावा झाल्या आहेत आणि या एक खेळाडू जो आहे तो अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड मध्ये लावावा लागेल कारण तुम्ही 4 षटकं फेकण्यासाठी 24 मिनिटांचा अवधी खर्च केलाय. अधिक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड मध्ये लावावा लागेल. ही वेळेची किंमत आहे.
वेल तुम्हाला नक्कीच वाचवावा लागेल. टाईम या ठिकाणावर सेट केला गेला होता आणि त्यामध्ये मात्र आपण पाहतोय की 24 मिनिटाचा अवधी खर्च झाला आहे पहिल्या 4 षटकांसाठी. शेवटचा अंतिम षटक. अरविंद बॉलिंग ट्रॅकवर आलाय. षटकातील पहिला बॉल समोर दिलीप पाटील. या बलेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. कडे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. खरं तर एक चांगला फटका खेळण्यासाठी तुमचा फुटवर्क खूप महत्त्वाचा आहे, परंतु यावेळेस फुटवर्कचा वापर झाला नव्हता. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. पहिला बॉलवर जीवनदान दिलं गेलं होतं आणि त्यानंतर मात्र त्याच्या बॅटमधून 2 षटकार आल्यात. अतिशय लाजवाब षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील फुलटॉस बॉल आडव्या बॅटने प्रहार झाला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलला जातोय आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र रन आउटची विकेट. फलंदाज बाद दिलीप पाटील. ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज महेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचं षटक पाहतोय आपण. त्यानंतर टॉस उडवला जाईल. टीम कासनेचे कॅप्टन, त्याचबरोबर टीम कालवारचे कॅप्टन. चला आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहा. शेवटचा कॉल तुम्हाला देखील दिला जातोय. आज महेश मैदानाच्या आतमध्ये जो डावखुरा फलंदाज आहे आणि त्यासाठी मात्र ऑनसाइडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. अरविंद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. 53 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय, ज्या षटकातील 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अरविंद पुन्हा एकदा बोलतोय. या बलेचा बॉल पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षक अरविंद भोईर यांच्या हातामध्ये स्थिरावतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी ऑफस्टिक सोडून चेंडू हाताला होता. अतिशय सुरेख चेंडू. षटकार लागल्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक अरविंदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क नाहीये. या षटकामध्ये षटकार आपण जरूर पाहिला आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस बॅटच्या आतील कडा लागली आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला गेलाय आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. तर अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 5 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 54. 54 धावा झाल्या आहेत. 55 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. टीम कासनेचे कॅप्टन, त्याचबरोबर टीम कालवारचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी या. कालवार संघाचा कर्णधार आणि कासने संघाचा कर्णधार इथं हजर आहे का? यांची 4 ओव्हरची मॅच करा फक्त आता, कारण मी 4 वेळा मी स्वतः पुकार दिला. दोन्ही संघाचे कर्णधार आले ना, यांची 4 ओव्हरचीच मॅच ठेवा. याच्या पुढे सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे का पुकारल्यावर आले नाही तर 1-1 ओव्हर कमी करण्यात येईल. यस, थँक्यू व्हेरी मच. कारण नियमावली जी आहे ती भरपूर कठोर असेल आणि त्या नियमावलीचं पालन तुम्हा सर्वांनाच करायचं आहे. टॉस कॉइन आमच्यापर्यंत पोहोचवा. टॉस कॉइन.
सर विनंती असेल ओपनिंग फेर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. पहिलं सत्र समाप्त झालं जिथनं आपण पाकलं होतं. रन्स टोटल 54 बनवला गेला आणि 55चा टार्गेट ठेवला. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. भिवंडी प्रीमियर लीग तसेच अध्यक्ष चषक 2024 भव्य दिव्य पर्व, पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमधला हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये. येस, टॉस देखील कंप्लीट केल्या जाऊया आपण टॉस मध्ये. सर्व कर्णधारांनी आता पुन्हा एकदा लक्ष द्या आणि संघ मालकांनी लक्ष द्या. हा आपण काय घेतोय गोलंदाजाची नावं, कारण आपला तिसरा गोलंदाजा 50-50चा असणार आहे म्हणून घेतोय. तिसरी ओव्हर संपल्यानंतर तुम्ही ही लिस्ट घेऊन येणं कंपल्सरी आहे आणि 5 ओव्हर संपल्यानंतर जर आले तर तुमचा सामना 4 षटकांचा केला जाईल. कासने संघाने ना कालवर संघाने पहिली चुकी केलेली आहे, म्हणजे ही सर्वांमध्ये आपण त्यांना माफ करतोय म्हणून त्यांची 5 ओव्हरची मॅच ठेवतोय. पण याच्यामध्ये कोणालाही माफ केला जाणार नाही. 3 ओव्हर झाल्यानंतर गोलंदाजाची नावं घेऊन येणं कंपल्सरी गरजेचं आहे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे लवकर. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं.
सेकंड इनिंगला देखील सुरुवात होत आहे. 55 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे हे टोटल डिफेंड केलं जाईल. कारण, थँक्यू विशाल. बोलूया आपण टॉसच्या दिशेने. सन्माननीय विद्यमान उपसरपंच कल्लेरगाव दैवान भंडारी साहेब, आपणास विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी उडवणार आहोत. टॉस उडवण्याआधी आपण या स्पर्धेच्या निमित्ताने जे नाणं बनवलं गेलंय ते नाणं आधी आपण पाहूया. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय BPL 40+, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 40+. तर टॉस या ठिकाणी उडवला जातोय. सन्माननीय दयावान भंडारी साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण या ठिकाणी पाहतोय. BPL असं म्हणणं आहे. टीम टीम कालवारच्या कॅप्टनचं BPL असं म्हणणं होतं आणि तेच आलंय. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय प्रशांत ट्रेडर्स योगेश पाटील फॅन टीम कालवार टीमने. कालवार टीमचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत महेश काबूकर. महेश, प्रथम तर मला हे सांग की ही जी संकल्पना आहे ही संकल्पना कशी वाटली? खूप छान आहे. माझा तर पहिलाच BPL आहे 40+मध्ये. खूप छान आहे. नक्कीच. जो संघ बनलाय जवळजवळ तुम्ही एकत्र खेळत असता, सर्वांचा खेळ माहिती आहे. तर ऑक्शनच्या माध्यमातून जो संघ बनला गेलाय त्या संघामध्ये कशा प्रकारची रणनीती असेल? रणनीती आमची म्हणजे त्यांना कमीत कमी स्कोअर करायची चान्स करू आम्ही. नक्कीच. टॉस जिंकलाय, काय करणार? फील्ड करणार. क्षेत्ररक्षण करत असताना मात्र जो पहिलं षटक आहे त्या षटकाची धुरा कोणत्या गोलंदाजावर असेल? स्वतः मीच करणार आहे. खूप खूप धन्यवाद. मॅचसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. त्यानंतर टीम अमरस्पोर्ट कासनेचे कॅप्टन हलके माझ्या समवेत आहेत. हलके, प्रथम तर मला हे सांगा की टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय केलं असतं? फिल्डिंग घेतली असते. मात्र मनाविरुद्ध घडलंय. हवं ते घडत नाहीये, पाहिजे ते मिळत नाहीये. 5 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 80 पर्यंत. 80 धावांपर्यंत मजल मारण्यासाठी कोणते असे फलंदाज आहेत ज्यांच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील? नानू सुतार, भगवान भोईर, गणेश पाटील, स्वतः मी, द्वारकानाथ. धन्यवाद. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. तर नक्कीच टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे, टॉस जिंकलाय टीम कालवारच्या कॅप्टनने. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. तर फलंदाजीसाठी टीम अमरस्पोर्ट कासनेला इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चालतोय या कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओढ द कॉम बॉक्स. थँक्यू सो मच संदेशजी वखारे. सर्वांचं हार्दिक स्वागत असेल भिवंडी प्रीमियर लीग तसेच अध्यक्ष चषक 2024 मागच्या दिशेने आता जाऊया. पहिलं सत्र आपण पाकिलं 54 बनवला गेला होता. 55चा टार्गेट आणि सुरुवात देखील चांगलीच आहे कारण लास्ट बॉलवरती आपण चौकार देखील पाकला. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पुल करायचं होतं, टॉप एज लागल्या बॉल हवेमध्ये. शॉर्ट टर्मन रिजनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फिल्डिंग चांगली झाली. इन बिटवीन एक सिंगल रन देखील पूर्ण आणि खऱ्या अर्थाने फार मोठी संकल्पना, फार चांगली संकल्पना आपण पाहतात भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेच्या वतीनं. स्पेशली संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेबांचा तसेच सर्व आमची मॅनेजमेंट कमिटी, त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. कारण ही संकल्पना त्यांनी राबवली 40+मध्ये. कारण या अगोदर आपण BPL पाहिला बट मोस्ट ऑफ रेग्युलर प्लेयर्सला प्राधान्य दिलं जायचं. पण आज आपण पाहताय की प्रत्येकी 40+च्या खेळाडूला प्राधान्य या स्पर्धेमध्ये. हॅमर केला, इनफिल्डला क्लिअर केला, फिल्डर धावत आहेत एक्स्ट्रा कव्हरला. आता जर आपण पाहिलं तर शेवटच्या मोमेंटवरती बॉल आता फील्ड झाला तोपर्यंत दरम्यान 2 धावा इथनं पूर्ण केल्या जातील. भरपूर सारे प्रेक्षक देखील स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आज उपस्थित आहेत. तर सर्वांचं देखील हार्दिक स्वागत. तसेच ही स्पर्धा जर तुम्हाला अगदी घरबसल्या आनंद घ्यायचा असेल तर नो डाऊट प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे. 55 धाव्यांचा पाठलाग करत असताना आता तर आपण हे देखील म्हणू शकतो की सुरुवात चांगली आहे. पुढचा बॉल आता देखील स्टेप आउट झाले होते. पण गोलंदाजाचं कौतुक करूया की ज्याप्रमाणे पाकिलं होतं फलंदाजाची मूवमेंट की स्टेप आउट झालेत, लाईनला अगदी मागे खेचलं, शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी टाकली होती, डॉट बॉल दरम्यान येतो. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहतो. फील्ड रिस्ट्रिक्शन्स, 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, एक लॉंग ऑफला फिल्डर आहे आणि त्याचप्रमाणे एक लॉंग ऑफला फिल्डर दरम्यान इथनं ठेवला. यावेळेस देखील स्टेप आउट झाले होते. सातत्याने या पहिल्या षटकामध्ये एक गोष्ट तर प्रामुख्याने पाहायला मिळाली की फुटवर्कचा वापर करतात, स्टेप आउट होत आहेत. एक सिंगल मिळेल, धाव फळक या एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड 8 वरती आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त. 8 धावा बनवला गेला, अजून देखील येणारा 4 षटकांचा खेळ बाकी. यस, थँक्यू व्हेरी मच विशाल पाटील. बोलूया आपण व्यासपीठावर काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जाईल.
प्रथम आपण या ठिकाणी सन्मानित करूया. सन्माननीय विनोद ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी विनंती करतोय प्रदीप जोशी साहेबांना आपण आपला शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने नक्कीच सदिच्छा भेट त्यांची आपल्याला पाहायला मिळते आहे. व्यासपीठावर मात्र सन्मानित केलं जात आहे. मायेची उबदार शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण विनोद ठाकरे साहेबांना या ठिकाणी सन्मानित करतोय. मंडळाचे विद्यमान सचिव प्रदीप जोशी साहेबांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर सन्माननीय पंढरी भोईर साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. नक्कीच पुन्हा एकदा विनंती असेल प्रदीपजी जोशी आपल्या शुभ हस्ते आपण पंढरी भोईर साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार आहेत पंढरी भोईर, त्यांना व्यासपीठावर सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय कमलाकर पाटील साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. यस, त्यानंतर सीताराम दादा गुलबी हे देखील आपल्यामध्ये उपस्थित. आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे कार्याध्यक्ष मंगेश दादा भोईर यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांना देखील आपण पाहू शकता. प्रेमाची मायेची उबदार शॉल त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर वडगर गावचे माजी सरपंच सन्माननीय जय पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा विनंती करेन मंगेश दादा भोईर आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. उपस्थित उद्घाटनीय मान्यवर व्यासपीठावर आपण पाहतोय आणि त्यांना मात्र आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. जय पाटील चे माजी सरपंच आहेत वडगर गावचे. त्यानंतर संतोष म्हात्रे साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. प्रदीप जोशी साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण संतोष म्हात्रे साहेबांना सन्मानित करायचं आहे. आपण पाहू शकता सन्माननीय संतोष म्हात्रे साहेबांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. त्यानंतर मित्र आपल्यामध्ये बालाराम भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा विनंती करतोय सन्माननीय प्रदीपजी जोशी आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. नक्कीच व्यासपीठावर आपण पाहू शकता सन्माननीय बालाराम भोईर साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यांना देखील मायेची ऊब देणारी शॉल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं गेलंय. नक्कीच माजी सरपंच तर स्वागत सत्कार या ठिकाणी झाले आहेत. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने बोलूया. यस, ओव्हर टू द कॉम बॉक्स. थँक्यू सो मच संदेशजी. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. धावफलक सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 11 धावा धावफलकावरती. 55 धावांचं लक्ष म्हणजे अजून देखील जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 44 धावांची अजून देखील आवश्यकता. मी सामना सुरू होण्या अगोदरच हे सांगितलं होतं की एक्झॅक्टली 55चा टार्गेट मॅच चांगली रंगेल यामध्ये काहीही शंका नाही. आणि सध्याच्या घडीला अगदी या अर्ली फेजमध्येच आपल्याला चढ उतर अप अँड डाऊन्स या गोष्टी पाहायला मिळतात. स्पर्धा फार मोठी, कारण
एक गोष्ट आवर्जून सांगेन की 40+ क्रिकेटला एक वेगळी चालना देणारी, एक वेगळी उंची देणारी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आहे भिवंडी प्रीमियर लीग तसेच अध्यक्ष चषक. आणि त्यामधला हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला ही ओपनिंग बॅटल. स्लोवर वन होता, अडवा बाटने खेळायचा होता. दरम्यान आता डीपमधनं फिल्डर वेगाने धावतात. मिड विकेटपर्यंत फिल्डर अगदी पोहोचलेत. एक सिंगल रन दरम्यान घेतली जाईल. सध्याच्या घडीला पूर्णपणे पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर आता आपल्याला बर्फानी बाबा स्पोर्ट्समध्ये पाहायला मिळतो. कारण 55 धावांचं लक्ष सर्वप्रथम ठेवलं आणि डिफेंड करत असताना आत्तापर्यंत चांगली कामगिरी. राऊंड द विकेट, नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील पूर्णपणे चकित झालेत कारण टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने वळण घेतो. अँगलचा बेनिफिट घेतात आणि डॉट बॉल दरम्यान इथनं येतो आणि जर आपण पाकलं तर अशा प्रकारे इथनं खेळ समाप्त होतोय. 2 षटकांचा 2 षटकांमध्ये धावफलक जर आपण पाकलं तर स्कोर कार्ड आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती. धक्के लागलेत आतापर्यंत 2 अजून देखील येणाऱ्या 3 षटकांमध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं 50-50 साठी जो गोलंदाज चॉईस केला त्याची देखील माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. जयेश 50-50 ही संकल्पना आपण ISPL मध्ये पाहिली होती. आता ती संकल्पना BPL मध्ये देखील आहे. म्हणजे एक षटक गोलंदाज अगदी चॉईस असेल फलंदाजांकडून, त्यामध्ये जर तुम्ही 16 धावा बनवल्या तर 8 धावा एक्स्ट्रा मिळतील. बट जर नाही बनवल्या तर काही रन्स मायनस होतील. हा ॲडव्हान्टेज दोन्ही बाजूंनी आहे. 2 धारी तलवार आहे. पण एक्झॅक्टली काय घडेल? येस, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या वर्षी आपण पाकली आणि प्रथमतः भिवंडीमध्ये आणि स्पेशली आमची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी, भिवंडी ग्रामीण 40+ संपूर्ण संघटना, त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. तसेच संस्थापक अध्यक्ष. आणि खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगतो की कोणत्याही क्षेत्रामध्ये कर्तृत्व आणि नेतृत्व हे उसने नाही भेटत. ते मिळवावं लागतं, ते निर्माण करावं लागतं आणि ते इतके वर्ष खऱ्या अर्थाने कुंदनजी पाटील साहेबांनी केलं. कारण आज 40+ क्रिकेट ज्या लेवलला आहे त्या लेवलला 40+ला पोचवण्याचं कार्य साहेबांनी केलं. आणि संपूर्ण आमची मॅनेजमेंट कमिटी, प्रत्येकी सदस्य असतील, त्यानंतर उपाध्यक्ष साहेब असतील, खजिनदार असतील, सर्वांची मेहनत आहे. चला, विनंती असेल जास्त वेळ प्लीज खर्च करायचा नाही आहे कारण अजून देखील पहिला सामना आहे. 50-50 16 जर बनल्या तर अतिरिक्त रन्स, 16 जर नाही बनल्या तर काही रन्स मायनस. घडेल काय? 2 ओव्हरमध्ये 12, 2 धक्के देखील लागलेत. पद्माकर चौधरी साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. सन्माननीय पद्माकर चौधरी साहेब, प्लीज आपण व्यासपीठावर यायचं आहे. पहिलाच बॉल फलंदाजा तडागाऊटच्या दिशेने. खराब सुरुवात. 50-50 ओव्हरची धक्का लागला. तिसरा फलंदाज बाद. तर जितके आहेत त्यापैकी देखील काही मायनस होतील. त्यासाठी 16 बनवणं गरजेचं आहे. या षटकाचा ॲडव्हान्टेज खऱ्या अर्थाने गोलंदाजांना देखील मिळू शकतो, फलंदाजांना देखील मिळवू शकतो. बट कुठे ना कुठे लीग स्टेज आहे, लीग फॉर्मॅट आहे. पहिला सामना जिंकणं दोन्ही टीमसाठी मी म्हणेन जास्त गरजेचं आहे. कारण जेव्हाही तुम्ही एखादी लीग स्पर्धा खेळता तेव्हा पहिल्या मॅचचं महत्त्व भरपूर होऊन जातं. कारण हाच तो पहिला सामना असतो जो तुमचा खऱ्या अर्थाने आत्मविश्वास वाढवतो. बट काय घडेल? नेक्स्ट बॉल, लास्ट बॉलवरती विकेट होता. बॅकफूटवरती जाऊन पंच केला, इनफिल्डला क्लिअर केला, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित. आता झाली आहे मिस्टेक आणि मिस्टेक जर झाली आहे तर त्याचे परिणाम देखील भोगावे लागतील. बॉल गेला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्लासिकल स्ट्रोक, चौकार. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर प्लेसमेंट पाहायला मिळालं. चौकार आता आला. म्हणजे अजून देखील 4 बाकी आहेत. 4 मध्ये जर 12 बनल्या तर जे नियम आपल्याला सांगतात की 50-50 ओव्हर म्हणजे 8 रन प्लस होतील. बट जर नाही बनल्या तर तितक्यात रन्स मायनस देखील होतील. बॉल हव्यामध्ये विकेट किपर धावत आहेत. आता बॅकअपला अगदी शॉर्ट टर्मन रिजनचे खेळाडू देखील पोहोचलेत. एक सिंगल मिळेल
धावफलक आता पुढे जातोय या एका धावेच्या मदतीने आता 17वरती. बट 50-50 ओव्हरमध्ये अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 धावा आलेल्या आहेत. म्हणजे येणाऱ्या 3 मध्ये 11 धावा इथं बनवायच्या आहेत. यस थँक्यू व्हेरी मच विशाल पाटील. पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर बोलतोय. नक्कीच साई साक्षी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय बेबी स्पोर्ट इदाडे टीमचे सर्व भगवान बाबू पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक टीम ओनरसाठी एक सन्मान चिन्ह या ठिकाणी बनवलं गेलं आहे. नक्कीच प्रत्येक टीम ओनरला मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. प्रथम आपण करूया बर्फानी बाबा टेमकर टीमचे टीम ओनर अर्थातच सन्माननीय पद्माकर चौधरी साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. प्रदीप जोशी साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. आणि हा फटका समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. फर्स्ट बिग वन ऑफ दिस नाईट. सिक्सर. कारण या षटकाराच्या मदतीनं आता धावफलक पुढे गेला. 24 वरती म्हणजे 12 आले. आता 4 बाकी. शेवटचा बॉल असेल या षटकामधला. जर चौकार आला तर 8+ आणि जर चौकार नाही आला आणि बघा जे नियम आपल्याला सांगतात की जर 16 बनल्या तर 8+ आणि जर 16 नाही बनल्या जितक्या बनलेल्या आहेत त्याच्या अर्ध्या मायनस. 4 धाव्यांची आवश्यकता. आता या शेवटच्या चेंडूवरती चौकार येणं गरजेचं. बॅटची कडा. बॉल मागे चालला. शॉर्ट टर्मान रिजनला चांगली फिल्डिंग. सिंगल मिळेल. म्हणजे आता जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 13 बनल्या. रन्स पूर्ण झालेल्या नाही आहेत 16. म्हणजे आता 6 धावा मायनस इथनं होतील. रन्स जर आपण पाकलं तर या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 25. बट आता 6 मायनस करावा लागतील. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता 6 जर आपण मायनस करतोय तर 19 धावा धावफलकावरती. यस थँक्यू व्हेरी मच कॉम्बॉक्स वॉल्यू. आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर गावदेवी वेले टीमचे ओनर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. सन्माननीय हरेशजी भोईर आपण पुढे या. प्रदीप जोशी साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. आकर्षक ट्रॉफी जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झाली आहे साई साक्षी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स भगवान बाबू पाटील साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर रिद्धी सिद्धी काल्लेर टीमचे ओनर आपण थोडं पुढे या. सन्माननीय दयावान भंडारी साहेबांना देखील आपण सन्मानित करतोय. मी विनंती करेन कार्याध्यक्ष सन्माननीय मंगेशदादा भोईर आपण आपल्या शुभ हस्ते रिद्धी सिद्धी स्पोर्ट काल्लेर टीमचे ओनर दयावान भंडारी साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. धावफलक जर आपण पाकले तर 6 आपण मायनस केलेले आहेत. म्हणजे धावफलक 19. धक्के लागले 3. येणाऱ्या 12 चेंडूंवरती अजून देखील हा सामना जिंकण्याकरिता इथं आवश्यकता असेल 36 धाव्यांची. अगदी योग्य वेळेवरती 3 षटकं पूर्ण झालेली आहेत. असंच तुमचं सहकार्य आम्हाला लाभू द्या. जर असं सहकार्य लाभलं तर ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या पार पडेल. थँक्यू विशाल. यस केपी इस्टेट ताडाली टीमचे ओनर सन्माननीय कमलाकर परशुराम पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण सन्मानित करूया. मी मंगेशदादा भोईर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. सर्व टीम ओनरला आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी स्पॉन्सर झाली आहे. सन्मान चिन्ह आपण पाहतोय. जे सन्मान चिन्ह साई साक्षी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सन्माननीय श्री भगवान बाबू पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालं आहे. चेक. इताडे आणि भादवड टीमचे जे ऑफिशियल कॅप्टन्स आहेत त्यांना आम्ही विनंती करतो की आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. इताडे आणि भादवड टीमचे संघ नायक आपण त्वरित व्यासपीठाशी संपर्क साधायचा. मागच्या दिशेने आपण जाऊया. लास्ट बॉलवरती षटकार होता. आता कव्हर रिजनवरती 2 फिल्डर धावतात. बॉल जोपर्यंत फील्ड केला जाईल धावफलक आता पुढे जातोय. 2 धावेंच्या मदतीनं स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय.
धावफलक 27 वरती जाऊन पोहोचला. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला केली जाते. आता गोलंदाज थांबलेत कारण अगदी आता गोलंदाजाला देखील पूर्णपणे ठाऊक आहे की इथनं अजून देखील मॅच संपली नाही आहे. पलटवार केला जातो, षटकार देखील आला, त्यानंतर 2 धावा देखील आपण पाहिल्या. धावफलक 27 वरती मॅच चांगली रंगतीये सध्याच्या घडीला. पहिला सामना थ्रिलर पाहायला मिळेल का हा देखील आता प्रश्न. राऊंड द विकेट. हा फटका ऑन साइडला आडवा बॅटने हवेमध्ये फिल्डर आहेत उपस्थित, बट फक्त पाहतच राहतील. काय फटका होता, स्लॉट मध्ये होता, थेट पाठवलाय बाजूवाल्या प्लॉट मध्ये. आणखीन एक मोठा फटका, षटकार. शेवटच्या चरणापर्यंत लढत आम्ही लढू, हे तर पूर्णपणे आता ही मनशा त्याने क्लिअर केली आहे. याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत मित्रांनो क्रिकेटमध्ये. 40+ चे सर्व खेळाडू जरूर खेळतात, पण अगदी वयाच्या 40 नंतर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये खेळण्याची, लढण्याची जिद्द हे सर्व खेळाडू दाखवतात. आणि पहिला सामना काय रंगला, 55चा चेज होता. पहिले 3 चेंडू या षटकाचे जर आपण पाकले तर 3 मध्ये 14 आल्या. आता चिंतेचा विषय गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी की कमबॅक कशा प्रकारे होईल. पुढचा बॉल यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचा होता. लाईन चांगली आहे. आता पूर्णपणे ना अँगलचा वापर केला गेला. डॉट बॉल दरम्यान इथनं येतो. या सिच्युएशनमध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल टाकण्यास आवश्यक आहे गोलंदाजासाठी, कारण समीकरणाचा आता विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत येणारे 8 आणि जिंकण्याकरिता अजून देखील 22 धाव्यांची आवश्यकता. 8 मध्ये 22. शेवटचे 2 चेंडू फार महत्त्वाचे. फुलर लेन टाकला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा फटका, फटक्यामध्ये किती ताकद. 2 फिल्डर धावलेत जरूर, पण दोन्ही फिल्डर्सला बीट करून बॉल गेलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. निर्णायक क्षणावरती आणखीन एक धमाकेदार फटका बॅटर अरविंदच्या बॅटमधनं, चौकार. ते म्हटलं जातं ना की उम्मीद पे दुनिया काय ना. विश्वास जर दाखवाल ना तर खराब परिस्थितीमध्ये देखील यशाचा मार्ग शोधला जाऊ शकतो. विश्वास दाखवला फलंदाजाने स्वतःवरती आणि आपल्या टीमला आता यशाच्या दिशेने तो घेऊन चालला. 7 मध्ये आता 18. हे समीकरण कोणाच्या नावावरती, हा निकाल कोणाच्या नावावरती. शेवटचा बॉल या ओव्हरमधला, शेवटचा बॉल पायांवरती अदलला. अपील तर लाऊड शाऊट पाहायला मिळाली. स्ट्रॉंग अपील होती पण अंपायर्सने नकारलं. लेग बाईज च्या स्वरूपामध्ये मिळेल एक सिंगल. बट महत्त्वाची गोष्ट काय की लास्ट ओव्हरमध्ये अरविंद स्ट्रायकिंग एंडवरती असतील आणि इक्वेशन शिल्लक आहे. येणारे 6 चेंडू 17 धावेंची आवश्यकता. अशाच मॅचेस खऱ्या अर्थाने प्रत्येकी प्रेक्षकाची देखील हीच इच्छा असेल की अशाच मॅचेस झाल्या पाहिजेत. शेवटच्या चरणापर्यंत दोन्ही संघ लढले पाहिजेत. आणि खऱ्या अर्थाने बघा, अगदी एका गोष्टीचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो की 50-50चा ॲडव्हान्टेज कुठे ना कुठे फिल्डिंग करणाऱ्या संघाला मी म्हणेन मिळावा. कारण जर 50-50 ओव्हर नसते तर 6 मायनस देखील नसतं. इक्वेशन थोडं इझी झालं असतं बॅटिंग टीमसाठी. पण आता जर आपण पाकलं तर 6 मध्ये 17 बनवायचे आहेत. बट अजून देखील मी म्हणेन इट इज पॉसिबल. चेस केलं जाऊ शकतं कारण अरविंद फार चांगली बॅटिंग करतो. ज्याप्रमाणे त्याने 4थ्या षटकामध्ये प्रत्येला चढवला होता महेशच्या अगेन्स्ट, तशी ती बॅटिंग अजून देखील कुठे ना कुठे आशेचं किरण आहे की अरविंद आहे तोपर्यंत हे समीकरण चेस केलं जाऊ शकतं. स्टँड्समध्ये भरपूर सारे प्रेक्षक तसेच भरपूर सारे खेळाडू देखील आहेत. ते देखील स्पर्धेला अगदी पाहत आहेत की कशा प्रकारे ग्राउंड रिॲक्ट करतो, कशा प्रकारे आपण येणाऱ्या मॅचेसमध्ये खेळ करायला हवा. कारण लीग फॉर्मॅटमध्ये ते असते ना की जेव्हा आपली मॅच नंतर असते तेव्हा आपण इतर जे संघ आहेत ना त्यांचा खेळ अगदी बारीकाईने पाहत असतो की हा संघ जेव्हा आपल्या अगेन्स्ट खेळेल तेव्हा आपण कशा प्रकारे परफॉर्म करायचा. आणि आणखीन एक नियम तुमच्यापर्यंत अशी देखील मी माहिती पोहोचवतो की 50-50 ओव्हरमध्ये जर गोलंदाजाने सपोज 2 बिमर जरी टाकले तरी सुद्धा गोलंदाज चेंज होणार नाहीये. किती बिमर टाकले तरी सुद्धा चेंज होणार नाहीये. जो गोलंदाज असेल जो तुम्ही ठरवला तोच गोलंदाज ते 6 चेंडू टाकेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. बरं आता 6 मध्ये 17 हा निकाल कोणाच्या बाजूने. दोन्ही संघांनी चांगली लढत लढली. गावदेवी ओवळी त्यांच्या विपक्षामध्ये बर्फानी बाबा स्पोर्ट्स ही लढत आपण पाहतात. भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2024 भव्य दिव्य पर्व. पहिला सामना 6 मध्ये 17. शेवटचं षटक. पहिलाच बॉल वाईड ऑफ स्टंप, फुल लेन डिलिव्हरी, शॉर्टर मॅन रिजनला मिसफिल्ड. आता धावतात फिल्डर, बॉल फील्ड करतात तोपर्यंत 2 पूर्ण होतील की नाही चिंतेचा विषय. क्लोज निर्णय आणि अंपायर्सने अजून देखील कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
थर्ड अंपायरची मागणी केली गेली आहे, सो चेक केलं जाईल. थर्ड अंपायर क्रुशल निर्णय आहे, कारण बघा अरविंद चांगली बॅटिंग करतो आणि जर अरविंद इथनं बाद झाला ना तर ते फार टोचणार आहे. टच अँड गो, बट अंपायर सिग्नल नॉट आउट. बॅटर सेफ, 2 धावा पूर्ण. म्हणजे आता 5 मध्ये 15. पहिला सामना हृदयाचे ठोके आता दोन्ही बाजूंनी वाढलेत की घडेल काय. आता कोणाच्या नशिबामध्ये यश येईल आणि कोणाच्या नशिबामध्ये पराभव येईल. दोन्ही टीम्सले त्यांच्या परीने सर्व काही झोकले अगदी या पहिल्या सामन्यामध्ये, पण अजून देखील स्टील क्वेश्चन मार्क, जिंकेल कोण. 5 मध्ये 15. अंतिम षटक गणेश ठाकरे टाकत्या चेहऱ्यावरती. सध्याच्या घडीला तर स्माईल आहे, पण या 5 चेंडूनंतर तो स्माईल असेल की नाही ही देखील गोष्ट. पण अरविंद हॅट्स ऑफ, काय बॅटिंग केली. 10 मध्ये 30 धाव्यांवरती तो नॉट आऊट खेळतोय. जेव्हा संघ अडचणीमध्ये होता त्या अडचणीमधनं त्याने आपल्या संघाला बाहेर काढलं आणि अजून देखील लढाई कायम, प्रयत्न सुरू आहेत. 5 मध्ये 15. एक क्लोज एन्काउंटर, एक थ्रिलर आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुढचा बॉल राऊंड द विकेट. 5 मध्ये 15. पुल करायचं होतं, जस्ट शॉट होता. कुठे ना कुठे टप्पा पडल्यानंतर जितका बाउन्स एक्सपेक्ट केला होता बॅटरने तितका बाउन्स पाहायला मिळाला नाही आहे आणि त्याचाच ॲडव्हान्टेज मिळतो गणेश ठाकरे आणि त्याच्या संघाला. डॉट बॉल येतो म्हणजे 4 मध्ये 15. 4 मध्ये 15. आतापर्यंत खऱ्या अर्थाने जे प्रयत्न केले, जी मेहनत केली, त्या मेहनतीला सार्थक ठरवायचं असेल तर येणारा 4 मध्ये 15 धावा बनणं देखील तितकंच आवश्यक आहे. बट कुठे ना कुठे गणेश ठाकरेकडे देखील भरपूर वर्षांचा अनुभव. लोबा फुल टॉस समोरच्या दिशेने हा फटका. आता 2 फिल्डर लॉंग ऑफ धावतात. फिल्डिंग यावेळेस चांगली. दुसऱ्या धावेसाठी देखील परतले. 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या जातील. म्हणजे आता 3 मध्ये आवश्यकता असेल हा सामना जिंकण्याकरिता. 13 धावेंची मॅच काय रंगली आहे. अगदी पहिला सामना अपेक्षा हीच आम्ही ठेवली होती की एक चांगली लढत रंगेल आणि तेच घडलं या सामन्यामध्ये. अगदी दोन्ही बाजूंनी शर्तीचे प्रयत्न लावले जातात, पण अजून देखील जिंकेल कोण हा सर्वात मोठा प्रश्न. मी उल्लेख या अगोदर देखील केला होता. लीग फॉर्मॅट आहे, पहिला सामना जिंकणं ॲज अ टीम आत्मविश्वासासाठी फार गरजेचं असतं. आता तो आत्मविश्वास घेऊन या स्पर्धेमध्ये पुढे कोण जाईल. 3 मध्ये 13. पुढचा बॉल राऊंड द विकेट. स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल नंतर गणेश ठाकरे यांची प्रतिक्रिया, विकेट किपरची प्रतिक्रिया हे सांगून देते की कुठे ना कुठे हा चेंडू किती महत्त्वाचा होता. नक्कीच या डॉट बॉल नंतर जो सेलिब्रेशन आहे त्याचं कारण ना चेसिंग कंपल्सरी आहे आणि आता मात्र शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 बॉलवर 13 धाबांची आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल 2 मध्ये आता 13. स्लोवर 1 टाकला. आणखीन एक डॉट बॉल येतो. फिंगर रोल केले होते. बट कौतुक करूया स्पेशली बॅटर अरविंदचं, कारण एकंदरीत त्याने फार चांगली बॅटिंग केली. बघा हेच असतं मित्रांनो, क्रिकेट आहे, हार जीत होत राहणार आहे. बट ॲज अ प्लेअर तुम्ही तुमच्या परीने किती प्रयत्न लावले, किती एफर्ट्स टाकले या गोष्टीला देखील महत्त्व आहे. एफर्ट्स फार चांगले टाकले, हरकत नाही आहे. अजून देखील येणाऱ्या मॅचेस आहेत त्याच्यामध्ये आणखी चांगला खेळ नक्कीच अरविंदचा आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल यष्टनचा वेध घेतला. क्लीन बोल्ड. सामना समाप्त. अगदी ओपनिंग बॅटलमध्ये, ओपनिंग बीटमध्ये बाजी मारलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच बर्फानी बाबा टेमगर संघाने मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम ओनर, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम बर्फानी बाबा स्पोर्ट्स टेमगर. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि अगदी पहिला सामना होता. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो एक असा खेळाडू ज्याने आपल्या बॅटमधून दिला 22 धावांचं योगदान आणि त्याचबरोबर षटक क्रमांक पहिलं पेगलं होतं, ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च करत एक चांगली सुरुवात आपल्या टीमला दिली. नाव आहे मनोज डॅनी. चला मनोज यायचा आहे, अतिशय चांगला खेळ दाखवला. पण एका क्षणाला खऱ्या अर्थाने बघा अगदी घाम फुटलाच होता, कारण लास्ट ओव्हरमध्ये गणेश ठाकरे यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. ऑल ओव्हर मी म्हणेन गोलंदाजांचा देखील चांगला परफॉर्मन्स राहिला. स्पेशली 50-50 ओव्हरचा देखील आपण उल्लेख करूया. ऑल ओव्हर पहिला सामना एक चांगला सामना रंगला.
आता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये देखील आपण जाऊया. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संदेशजी वखारे सर आहेत. धन्यवाद. प्रथम आपण देऊया मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी. जी ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय इंदिरा दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच डुंगे दयावान सबलाराम पाटील आणि माजी सरपंच डुंगे जितेंद्र दयावान पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. ती ट्रॉफी आपण देऊया सन्माननीय पंढरी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. आपण पाहू शकता मनोज डॅनी ठरलाय मॅन ऑफ द मॅच. पहिला मॅचचा हेरो आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. त्यानंतर नक्कीच सन्माननीय कुंदन तुळशीराम पाटील साहेब त्यांच्यासोबत त्यांचे बंधू अर्थातच संदेश तुळशीराम पाटील माजी सदस्य ग्रामपंचायत दापोडे आणि त्यानंतर स्वप्नील तुळशीराम पाटील माजी सरपंच दापोडे यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर आहे. ते गिफ्ट हॅम्पर देखील आपण देतोय सन्माननीय बालाराम भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. आकर्षक गिफ्ट हॅम्पर त्या ठिकाणी दिलं जात आहे. त्यानंतर अजून एक गिफ्ट हॅम्पर आहे. जे गिफ्ट हॅम्पर आम्हाला द्रौपदीबाई लक्ष्मण चौधरी पांडुरंग लक्ष्मण चौधरी यांच्या स्मरणार्थ उपतालुका प्रमुख भिवंडी ग्रामीण श्याम चौधरी त्याचबरोबर प्रणय शाहू चौधरी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालं आहे. ते आपण जय पाटील यांच्या माध्यमातून देतोय. यस मनोज तुम्हाला थांबावं लागेल कारण गिफ्ट हॅम्पर भरपूर आहेत. अजून एक गिफ्ट हॅम्पर आहे. जे गिफ्ट हॅम्पर आम्हाला नक्कीच यशवंत चरपट केने साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालं आहे. ते आपण देऊया संतोष मात्रे दादांच्या शुभ हस्ते. त्यानंतर नितीन रामनाथ पाटील यांच्या माध्यमातून जे गिफ्ट हॅम्पर आहे ते गिफ्ट हॅम्पर देखील आपण देतोय. मी विनंती करेन सीताराम दादा गुलबी आपण आपल्या शुभ हस्ते ते गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे. यस प्रदीप जोशी साहेबांच्या शुभ हस्ते पुढील 2 गिफ्ट हॅम्पर आपण त्या ठिकाणी देतोय. नितीन रामनाथ पाटील यांच्या माध्यमातून ते गिफ्ट हॅम्पर आहे. त्याचबरोबर प्रल्हाद पाटील आणि त्याचबरोबर शिवाजी म्हात्रे शाखा प्रमुख पिंपलास यांच्या माध्यमातून ते गिफ्ट हॅम्पर आहे. ते देखील आपण या ठिकाणी देतोय. यस हे गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी स्वीकारले. त्याचबरोबर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रदीप जोशी साहेबांच्या माध्यमातून. ते देखील आपण मनोज डॅनीला या ठिकाणी देतोय. यस मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी स्वीकारली आहे मनोज डॅनी. डॅनी कसं वाटतंय पहिली मॅच खेळत असताना? खूप आनंद वाटतो मला. नक्कीच पहिली मॅच आणि पहिली मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच कोणाला समर्पित करणार? माझ्या टीमला. 50-50 जी नियमावली आहे षटक क्रमांक 3 कशी वाटली ही संकल्पना? खूप छान. धन्यवाद. पुढील मॅचसाठी तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. तर पुन्हा एकदा व्यासपीठावर आपण बोलूया. टीम गावदेवी ओवलीचे टीम ओनर आपल्यामध्ये आहेत सन्माननीय